नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ज्ञान पण इथे आहे माझ्याबरोबर. आज आपल्याकडे रक्षाबंधन निमित्त आपण आज पुरणपोळी बनवणार आहोत. तुम्हाला मी दाखवतो पूर्ण व्हिडिओ. तर व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया. पुरणपोळी बनवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा चणा डाळ उकडायला ठेवली आहे. तर ती छान अशी मस्त उकळ येते तिला. त्यानंतर आम्ही तिला पाट्यावरती वाटणार आहोत. त्यासाठी आम्ही पाटा स्वच्छ धुवून घेतला. त्याच्यानंतर त्यामध्ये डाळीमध्ये जायफळ वेलची वगैरे आम्ही किसून टाकला आहे. त्याच्यानंतर मिक्स करून पाट्यावरती वाटण तयार करणार आहोत, ते पण घट्ट, कारण पुरणपोळीसाठी घट्ट सारण पाहिजे आणि हे पारंपरिक पद्धतीने आम्ही पाट्यावरती वाटण केलं आहे. तर वाटून झाल्यानंतर अशी त्याची आम्ही गोळी तयार केली वाटणाची. असं छान सारण तयार करून झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही झाकून ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही काल केलेल्या ह्या खोबऱ्याच्या वड्या, म्हणजे त्यामध्ये जायफळ, बदाम, काजू सर्व मिठाई अशी बनवलेली होती. ती डब्यामध्ये छानपैकी चौकोनी तुकडे करून भरून ठेवले आहेत. आणि पीठ पुरणपोळीसाठी आम्ही पीठ तयार करतोय. मैद्याचं पीठ आम्ही मिक्स करून घेतोय. छान अशी गोळी तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये तेल टाकून मस्त पीठ मऊसर घट्ट मळून घेणार आहोत. त्यानंतर मळलेले पीठ आम्ही ते पोळी लाटून, गोलाकार पोळी लाटून त्यामध्ये आम्ही सारण टाकणार आहोत आणि लाटून त्यानंतर तव्यावरती भाजणार. ते पण तूप टाकून भाजली की पोळी खूप छान होते आणि मस्त छान अशी फुगते. तर कशी वाटते तुम्हाला आम्ही बनवलेली पोळी, नक्की कमेंट करून सांगा. अशी छानपैकी शेकवून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी आणि मग अशी पोळी फुगते. कशी दिसते नक्की सांगा आम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा आणि तुम्ही पण या पुरणपोळी खायला आमच्याकडे. कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून. बाय.